अमरावतीच्या आडगाव विचोरी गावात 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याची माहिती आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे। 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते आहे। अमरावतीच्या आडगाव विचोरी गावात 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याची माहिती आहे। विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे। 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। अमरावतीच्या आडगाव विचोरी गावात 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याची माहिती आहे। विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। यामध्ये 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते आहे। सूरज दहाट आपले प्रतिनिधी या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला देत आहेत। सूरज, 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना आहे आणि यामध्ये 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे। अधिकचे अपडेट नेमके काय आहे? नक्कीच आपण जर बघितलं शिवमचं 6 जणांवर सध्या 6 विद्यार्थ्यांवर जे सध्या जिल्हा व सामान्य रुग्णालयामध्ये उपचार चालू आहे। एकूणच जर बघितलं गेलं तर शालेय पोषण आहारातून जे आहे ते खिचडी आणि मोड पदार्थातून विषबाधा झाल्याची या ठिकाणी माहिती आहे। एकूण जर पालक या ठिकाणी विद्यार्थ्यांना अचानक उलटी आणि त्यांना इतर जो त्रास होत असल्यामुळे या संपूर्ण पालकांनी त्यांना नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल केले होते। मात्र आता जर आपण जर पाहिलं अतिशय परिस्थिती आता गंभीर बनत चाललेली आहे, कारण का 6 विद्यार्थ्यांची जी प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती आहे। त्या ठिकाणी लागलीच जर पाहिलं आता या ठिकाणी हॉस्पिटलच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पालकांची आणि नातेवाईकांची मोठी गर्दी सुद्धा या ठिकाणी झालेली आहे। तसेच तहसीलदार असतील, गट विकास अधिकारी असतील आणि शिक्षक असतील, हे संपूर्ण या ठिकाणी या गावामध्ये झाले नेमकं कशा प्रकारे विषबाधा झाली, या ठिकाणी काही हलगर्जीपणा केली का, याचा संपूर्ण तपास आणि चौकशी आदेश जे आहे। अगदी सूरज, महत्त्वाचे अपडेट या घटनेच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। तर आडगावच्या विचोरी गावात ही विषबाधा झाली तर 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।